मॉर्निंग. मी दीप्ती. तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत सोनमर्गला. ये जो जाता है ना ये पहाड़ी, जाता है खाशीवास ग्लेशियर, वो पहाड़ी जो जाता है ना उधर, वो 0 पॉइंट है. ओके. हो लगेच हे काय निघालोच लगेच उतरने का 0 पॉइंट जाने का भाई. वाव व्हाट अ ब्यूटी. ये कहाँ आ गए हम, सोनमर्ग आ गए हम, सोनमर्ग आ गए हम. तर आता आम्ही सोनमर्गला आलेलो आहोत. तुम्ही मागे नजारा बघू शकताय. खूप सुंदर असा नजारा दिसत आहे. आणि आमची जी गाडी आहे ती टॅक्सी पॉइंटला लावलेली आहे आणि आता इथून कॅब करून आम्ही 0 पॉइंटला जाणार आहोत. सगळेजण शूज वगैरे घालतात. स्नोमधले सगळेजण शूज घालतात. आता आमची जी गाडी आहे ती आम्ही टॅक्सी स्टँडला लावली आहे आणि तिथनं युनियन कॅब करून आम्ही चाललेलो आहोत 0 पॉइंटला. चला निघूया का. आहोत जोजिला पासला. तुम्ही बघू शकताय मोठी मोठी दगड आहेत एकदम अशी. खूप खोल दरी आहे खाली इकडे. पीछे जाम आहे ना. हे हाय करा. तर आता आम्ही जोजिला पास वरती आहे. इथं मॅगी पॉइंट आहे. इथं मॅगी वगैरे खाल्ली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत 0 पॉइंटला. तुम्ही नजारा बघू शकता. खूप छान असा नजारा आहे आणि इथं खोल अशी दरी आहे. इथे मस्त वातावरण आहे एकदम गार. फायनली आम्ही 0 पॉइंटला येऊन पोहोचलेलो आहोत. खाली तिथं आमची गाडी पार्क केली आहे. तेवढं वर चढत आम्ही आलेलो आहोत 0 पॉइंटला. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पहाडीवर बर्फ आहे. आता आम्ही बर्फामध्ये बसलेलो आहोत आणि खूप चालायचं होतं त्यामुळं खूप दमायला झालेले आहेत. आता थोडं स्टेबल होतं आणि मग रील्स फोटो वगैरे काढतो आम्ही छान छान. बर्फामध्ये साडी घालून फोटोशूट आणि रील्स करायची माझी खूप इच्छा होती म्हणून मी जातानाच साडी घेऊन गेले होते. त्यानंतर वर गेल्यावर मी साडी वगैरे घातली. मस्त असे फोटोज काढले, रील्स काढल्या. त्यानंतर पाऊस यायला लागला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. खूप जोराचा पाऊस आला. एक 10 ते 15 मिनिटच पाऊस होता पण खूप गारांचा असा जोरात पाऊस झाला. त्यामुळं आम्हाला तेवढ्या वेळासाठी खाली यावं लागलं. त्यानंतर पुन्हा आम्ही रील्स करण्यासाठी वर आलो. छान छान रील्स केल्या. 1 तासभर पुन्हा खेळलो बर्फामध्ये आणि त्यानंतर मग आम्ही श्रीनगरच्या हॉटेलवरती आलो.